नमस्कार. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं मध्ये आज आपल्याशी खास गप्पा मारायला आल्या आहेत एक हाडाच्या शिक्षिका, ज्या उत्तम लेखिका आहेत, क्षिप्रा शहाणे. नमस्कार क्षिप्राताई. क्षिप्रा यांनी खूप सुंदर लेखन केलेलं आहे आणि तब्बल 200 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे, ज्यामध्ये 110 पुस्तकं ही बालसाहित्यामध्ये त्यांचं भरीव योगदान आहे. क्षिप्राताई, मला खूप तुमचं हे योगदान जे आहे हे आवडलं, कारण बालसाहित्याची जी निर्मिती आहे ती मला वाटतं कठीण आहे निर्मिती हो. करणं. हं, हं. तर तुमच्या बालपणापासून मला तुमचा हा प्रवास ऐकायला आवडेल. तुमच्या बालपणाबद्दल काही सांगा. बालपण म्हणजे पूर्वी खरं सांगायचं तर एवढी घरात मुलं असायची, कशी वाढायची. असं काही मुद्दाम असं काही घडवणं वगैरे हा प्रकार नव्हता तेव्हा. तर मला आठवतंय, की आम्ही मुली घरात त्यामुळे मुलींना आणि मुलांना वेगळं-वेगळं ट्रीटमेंट मिळायची. तर आम्हाला म्युन्सिपालिटीच्या शाळेत, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये घातलं होतं. पण आम्ही तरी देखील चांगलं शिकलो. मला 2री असताना राम गणेश गडकरींच्या मिसेस रमाबाई गडकरी होत्या शिक्षिका. आणि तेव्हा म्हणजे मला काही माहीत नव्हतं, की हे मोठे साहित्यिक आहेत वगैरे किंवा राम गणेश गडकरी हे नावही मला तेव्हा माहीत नव्हतं. हे नंतर मला कळलं. पण त्यावेळेला मला म्हणून तो किस्सा जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यावेळेला काय झालं, की आम्हाला बाई माहिती लिहा असं सांगायचे. निबंध वगैरे असं काही म्हटलं जायचं नाही. हां. तर आम्ही ती माहिती लिहून त्याला विषय दिला होता डोंबाऱ्याचा खेळ. बरं. त्यावेळेला रस्तोरस्ती डोंबाऱ्याचे खेळ व्हायचे. हो. आणि ते फार बारकाईने मी त्या खेळाकडे बघायची, की त्याचा खेळ संपल्यानंतर तो जेव्हा थाळी फिरवायचा ना, हं. तर त्यावेळेला लोकं मागे-मागे हटायचे. हं. म्हणजे देणारा काही त्यावेळेला फार तेव्हाही नव्हता. हं. आणि मग मला ते जरा खूप असं खटकायचं त्या वयात सुद्धा. तर मग म्हणून मी वडिलांना विचारायचे, की ह्यांचं मग हे फक्त हे पैसे लोकांनी नाही दिले, तर मग त्यांना किती कमी पैसे मिळतात ना, हं. मग त्यांचं कसं काय चालतं वगैरे अशी मी त्यांना माहिती विचारलेली होती. हं. तर त्यावेळेला ते कुठे राहतात, काय करतात वगैरे हे सगळं मला त्यावेळेला उत्सुकतेपोटी माहिती झालं होतं. बरं. ते मी त्या माहितीमध्ये, निबंधामध्ये लिहिलं होतं. हं. ते वाचल्यानंतर बाई काय मला म्हणल्या, "तू नाही हे लिहिलेलं. तुला नक्की तुझ्या वडिलांनी वगैरे लिहून दिलेलं असेल." हं. तर मी म्हटलं, "नाही बाई, मीच लिहिलंय." म्हटलं, "फक्त वडील मला माहिती सांगतात. हां. मी त्यांना प्रश्न विचारते." हां. तर त्या म्हणल्या, की "नाही, पण अगं ते तुझी भाषा नाही वाटत आहे." मग मी त्यांना म्हटलं, की "बाई, तुम्ही मला दुसरा विषय द्या." हं. आणि त्या मला म्हणल्या, की शेवटी माझा हे करण्यासाठी हं. झाली म्हणे पालखी विषयावरती. हां. मग मी बसले फळ्याखाली हं. आणि मी पालखीवरती लिहिलं आणि पालखी आमच्या दारावरनं जायची सदाशिव पेठेत. बरं. तर त्यामुळे मी पालखी पाहिलेली होती आणि मला जरा निरीक्षण करण्याची जास्त सवय होती. बरं. आणि त्यामध्ये मला ते माहीत असायचं आणि मला काही शंका आली तर वडील होते मला सांगायला. ते बरं. प्राथमिक शिक्षक होते. अरे वाह! तर त्याच्यामुळे ते मला खूप माहिती वगैरे सांगत असत. हां. आणि त्यामध्ये काय झालं, की मी तो लिहिल्यानंतर बाईंनी वाचला. आता तर काही वडील नव्हते तिथे सांगायला. हां. आणि त्यामुळे काय झालं, की त्यांनी वाचल्यावर त्या मला म्हणल्या, "अरे वाह! खरंच की छान लिहितेस तू. हां. मोठी झालीस की लेखिका होशील." वाह! वाह! आता त्या वयात 2रीतल्या वयात मला काय लेखिका वगैरे काय कळतंय. खरं. पण आत्ता ती आठवण अशासाठी येते, एवढी पुस्तकं जेव्हा माझी झाली, हं. त्यावेळेला मला त्यांचा तो आशीर्वादच वाटतो. खरंय. आणि त्यामुळे मला अशा काही गोष्टी फार मनापासून भावल्या. हां. आणि मग मला असा हुरूप यायचा, की आपल्याला कोणीतरी छान म्हटलं आणि कोणाला आवडत नाही हो आपली अगदीच. स्तुती आत्ताही केलेली. शाब्बासकी मिळाली तर छानच आणि वाटतं. त्यामुळे त्या वयामध्ये मला असं खूप हे हं. वाटायचं. आणि मला काय झालं, की लहानपणी ना वाचनाची खूप आवड होती. अच्छा. मी सदाशिव पेठेत राहत होते हं. आणि तिथे जवळ ते शासकीय ग्रंथालय होतं. हो, हो. तर त्या ग्रंथालयामध्ये मी जाऊन बसायची. हां. कारण तेव्हा अशी काही मोठी अशी अट्रॅक्टिव्ह अशी साधनं नव्हती. हां. टीव्ही नव्हता, रेडिओशिवाय दुसरं माध्यम नव्हतं मनोरंजनाचं. खरंय. तर त्यामुळे मला त्या वयामध्ये हं. वाचनाची खूप आवड लागली. हं, हं. आणि तिथे मी गेल्यानंतर मी कधी अशी जादूची पुस्तकं, अद्भुत हं. अशी पुस्तकं वाचलीच नाहीत. बरं. आणि मग त्यामुळे व्हायचं काय, त्यावेळेला मी यगो जोशांची शेवग्याच्या शेंगा वगैरे त्या लहान वयात पुस्तक वाचलं होतं. वाह! वाह! त्याच्यानंतर कवठेकरांची पुस्तकं मी वाचायची, हां. यगो जोशांची वाचायची. हं. आणि त्यावेळेपासून माझ्या मनामध्ये एक असं तयार झालं होतं, की विषय काय असतात, कसं लिहायला पाहिजे. हं. आणि त्याच्यातनं मला ती लहानपणापासून ती एक दृष्टी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. हं. आणि मग मी त्याचा वापर करायची लिहिताना. बरं. आणि मग निबंध वगैरे माझे छान असायचे.
असं शिक्षक म्हणायचे म्हणून मला आपलं कळायचं. हा. मग त्यामुळे मला मग असं लिहायची आवड निर्माण झाली. कारण पुढे माझं लहानपण संपलं, माझं शिक्षण झालं आणि नंतर मला एक माझ्या वडिलांना वाटायचं की कोणीतरी माझ्या एखाद्या मुलांनी शिक्षक व्हावं बर आणि त्यांची ती इच्छा मी पूर्ण केली बर आणि मी मग शिक्षक झाले. मला चांगल्या शाळेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरी मिळाली बर आणि त्यामुळे तिथे मुलं वगैरे चांगली असायची, हे असायचं आणि हा. सगळ्या ऍक्टिव्हिटीज मुख्य म्हणजे अशा असायच्या. आणि त्यामध्ये मला लहानपणापासून एका गोष्टीची आवड होती, कारण आमच्या शाळेमध्ये मी जेव्हा होते ना कॉर्पोरेशनच्या, तर त्या शाळेमध्ये गॅदरिंग वगैरे व्हायचं नाही, कारण इतकी शाळा छोटी होती. तर त्यामुळे तिथे हॉल वगैरे असं काहीच नव्हतं. तर त्यामुळे मला ती एक आवड होती. तर मला असं वाटायचं की आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या, अशी हौस होती मला खूप. पण तशी संधी मिळाली नाही. पण मी जेव्हा शिक्षक झाले तर त्यावेळेला मला पहिली संधी कशी मिळाली, तर आमचे मुख्याध्यापक होते लवळेकर सर, बर राजाभाऊ लवळेकर. तर ते खूप असे ते हुशार होते आणि त्यांना त्यांच्याजवळ वक्तृत्व वगैरे चांगलं असल्यामुळे तर ते एक दिवस मला म्हणले, मी नवीन होते शाळेत, तर मला त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं. मला म्हणले की शहाणेबाई, उद्याला तुम्ही 1 ऑगस्ट आहे, तर टिळकांची माहिती तुमच्याच वर्गात पहिल्या तासाला सांगायची. बर तर मी म्हटलं ठीक आहे. मी मग तयारी केली. दुसऱ्या दिवशी पहिला तास सुरू झाला. मला असं तेव्हा आठवत आहे की 7वीचा वर्ग होता. तळघरात आमच्या शाळेमध्ये वर्ग होता. तर तिथे सहसा असं काही कोणी यायचं नाही. तर मला वाटलं की सरांनी सांगितलंय तर सर काही येतील असं वाटलं नव्हतं. पण नंतर येऊन पाहिलं तर मागच्या बाकावरती सर येऊन बसलेले. तर त्याच्यानंतर माझं लक्षच नव्हतं. मी आपली खरंच मनापासून टिळकांची माहिती वगैरे मुलांना सांगत होते, हे करत होते. मग नंतर तास संपला. तास संपल्यावर पुन्हा शिपाई बोलवायला आला की बाई, तुम्हाला तो असा खूण करायचा, साहेबांनी बोलवलाय असं म्हणायचा नाही, तो फक्त असं खूण करायचा. मग मी गेले, बर म्हटलं सर येऊ का, तर म्हणले या बसा. तर मला म्हणले मी तुम्हाला वक्तृत्व विभाग तुमच्याकडे सोपवणार आहे. तर मी म्हटलं सर अनुभव म्हणे काम करायला लागलं कीच येतो ना, म्हणले तर तुम्ही ते करणार आहात. आणि मग आता त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवलाय म्हटल्यानंतर मी जो विभाग सांभाळायला लागले तो रिटायर्ड होईपर्यंत मी तो विभाग सांभाळला. आणि त्या वक्तृत्वाने मला खूप काही गोष्टी दिल्या. म्हणजे कसं आहे की त्या मुलांकडनं तयारी करून घ्यायची, म्हणजे त्यांना भाषण लिहून दिलं पाहिजे. मग म्हणजे सुरुवात कुठे झाली तर त्या मुलांना भाषण लिहून द्यायचं. मग 5वी पासून 10वी पर्यंत सगळे गट असायचे, 3 गट असायचे. 5वी 6वीचा एक गट, 7वी 8वीचा एक गट आणि 9वी 10वीचा. अशा 3 गटांमध्ये वेगळ्या वेगळ्या हिंदी, इंग्रजी आणि मराठी तिन्ही भाषातनं स्पर्धा व्हायच्या. मग त्याच्यामध्ये आयत्या वेळेचा विषय असायचं, कविता पाठांतर असायची आणि या सगळ्या गोष्टी करता करता चांगल्या कविता त्यांचा संग्रह करायचा. मग त्याच्यानंतर त्या कविता आपल्याला समजल्या पाहिजेत, मुलांना समजावून सांगितल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय ती कविता चांगली म्हटली जात नाही. बरोबर. म्हणून मग तसं करता करता माझा तो एक अभ्यासच सुरू झाला. नंतर उतारे असायचे छान. मग ते उतारे असे पाहिजेत की ज्याच्यामध्ये त्या मुलांना ग्रीप सापडेल, आवेशयुक्त वगैरे असे, काही विनोदी असे काही संग्रह तयार करायला लागले. आणि त्यातून मग थोडीशी आपण म्हणतो ना जडणघडण झाली, तशी ती होत गेली आपोआपच. शिकवता शिकवता आपणही शिकत असतो असं. आणि कसं होतं की आपण नेहमी पुस्तक असतं, पाठ्यपुस्तक ते शिकवतो भाषा विषय शिकवताना, पण त्याच्यामध्ये बिटवीन 2 लाईन्स हा जो प्रकार आहे तो आपण कधीच सांगत नाही. तर ते मला खटकायचं. आणि पाठ्यपुस्तकामध्ये असायचं पूरक वाचन. मग ते पूरक वाचन म्हणजे आपण वाचलं पाहिजे ना. मग मी ते वाचायला लागले आणि मला वाचनाची आवड होती. मी एका दिवशी अशी हे करायची. आणि त्याच्यामध्ये मला काय झालं होतं की मी DED आधी केलं होतं. मी FY BA झाल्यावर माझं लग्न झालं, त्यामुळे माझं शिक्षणात खंड पडला होता. आणि वडील म्हणले की तू शिक्षिका हो म्हणून तू DEDला जा. मग मी DED झाल्यानंतर तेव्हा मी बाळंतीण झाले आणि 15 दिवसांनी परीक्षेला बसले. पहिलं मूल माझं 1.25 महिन्याचंच होतं. हा 2 वर्षाचा माझा प्रवास होता. तर त्यामध्ये सुद्धा इंटरनल मार्क्स जातील म्हणून सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी भाग घ्यायची. आणि त्यामुळे मला काय झालं की अशी एक सवयच लागली, किती अडचण येऊ दे, काही येऊ दे, लढायचं, मागे फेरायचं नाही. आणि त्याच्यामधनं
मी त्या DEDची परीक्षा झाली आणि मला नोकरी लागली. वा. ती लागल्यानंतर मी माझं पुढचं शिक्षण कंटिन्यू केलं. म्हणजे मी BA झाले, मी पंडित झाले, हम्म. राष्ट्रभाषा पंडित. अरे वा. आणि मग त्यामुळे मला हिंदीची गोडी लागली. हम्म. तर हिंदी विषय आणि त्यावेळेला काय झालं की मला शिक्षक चांगले भेटले. बर म्हणजे ऍक्च्युली मी एक्सटर्नल शिकले, बर. पण MES कॉलेजचे जे दीका कुलकर्णी प्रिन्सिपल होते त्यांचे, तर ते आम्हाला पंडितला शिकवायला होते. हम्म. नंतर सुमतीलाल शहा वगैरे ह्या लोकांची मुद्दाम मी आवर्जून नावं घेते, कारण त्यांच्यामुळे मी घडले. खरंय. तर त्यावेळेला आणि असा नाही त्यांनी विचार केला की आपली रेग्युलर विद्यार्थिनी नाहीये तर आपण हिला का मदत करायची, हा. असा संकुचित विचार नव्हता. नाही. आणि मग ते काय करायचं की अशोक कामतांचं नामदेवांवरचं भाषण वगैरे किंवा व्याख्यान असायचं, हा. त्यावेळेला ते मला फोन करायचे शाळेमध्ये. हम्म. तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते. आणि मग मला मुख्याध्यापक बोलवायचे की तुमचा फोन आलाय. हा. आणि मग ते म्हणायचे की आज हाफ डे काढा आणि हम्म. तिथे व्याख्यानाला या. वा. आणि तर मी अशी त्या व्याख्यानाला जायची. म्हणजे व्याख्यानं, वाचन आणि हा सगळा शाळेचा अनुभव, हम्म. ह्याच्यातनं एक आपल्या मनामध्ये एक तयार होते ना की काय लिहायचं, नेमकं कसं हम्म. लिहायचं, हम्म. ज्ञान मिळतं थोडक्यात. बरोबर. तर त्याचा मला खूप फायदा झाला. खूप छान. म्हणजे तुमचं मी आता हे ऐकतेय की बालपणापासून आपण सुरुवात केली, नंतर वडिलांची इच्छा म्हणून तुम्ही शिक्षक झालात. हो. आणि खरंच आता आपण एक म्हणतो की आता काही इतक्या लवकर लग्न होत नाहीत, मुलींना एक व्यवस्थित वेळ दिला जातो पालकांकडनं. तुम्ही त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये म्हणजे बाळ आहे छोटं, नवीन लग्न आहे, हे सगळ्या गोष्टीतनं तुम्ही हे इतका सुंदर तुमचा हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. शाळेमध्ये जेव्हा तुम्ही सांगितलं की शाळेच्या पातळीवर तुमची ही सगळी कामं चाललेली होती, म्हणजे वेगवेगळ्या तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिल्या जायच्या की नाट्यवाचन आहे, हो. हे आहे. यामध्ये तुम्ही कोणकोणत्या शाळांमध्ये आणि काय काय भूमिका केल्या, म्हणजे त्या दरम्यान, या सगळ्या काळादरम्यान? काय व्हायचं की नाट्य वाचन हा भाग असा आहे की वाचिक हम्म. अभिनयाला महत्व आहे त्याला. हम्म. तिथे काही तुम्हाला यायचंय जायचंय किंवा हातवारे पण करायला परमिशन नसते, हा. किंवा कोणती वाद्य वगैरे असं तुम्हाला वाजवता येत नाही. हो, हो. फक्त जे काय असेल ते तुम्हाला वाचिक अभिनयातनं व्यक्त करायचं असतं. बरोबर. आणि मग त्यामध्ये काय झालं की असा विषय घ्यायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातनं व्यवस्थित दाखवता आल्या पाहिजे हम्म. आणि काहीतरी मेसेजही गेला पाहिजे. हम्म. मग मी स्वतः लिहायला लागले. हम्म. आणि मग असं करता करता माझा हिंदी विषय होता, मराठी विषय होता. हम्म. त्यामुळे मी दोन्ही विषयांमधली नाटकं लिहायची, हिंदी मराठी दोन्ही. आणि व्हायला काय लागलं की सकाळ माध्यमांनी त्यांना बक्षीस ठेवलेलं असायचं, अरे वा. आणि त्यामुळे मला बक्षीस मिळायचं. त्याच्यामध्ये त्या सेवाताई चव्हाण असायच्या, तुमच्या बाई आम्हाला होत्या, म्हणजे त्या प्रभुणेबाई, तर त्यांचं पण लेखन असायचं. त्यांच्या ह्याच्यात मला बक्षीस मिळायचं. त्या दृष्टीने मी जरा ज्युनियर होते. हा. मग ह्याचा आनंद असायचा हम्म. की जरा आपण हे करतोय, लिहितोय. आणि काही वेळेला सुरुवातीला मी काय केलं की जे चांगले धडे वगैरे असायचे ना पूर्वी आपल्या पाठ्यपुस्तकातनं, हा. तर त्याचं नाट्यीकरण करायची. अच्छा. मग नंतर स्वतंत्र लिहायला लागले. बर. आणि मग ते लिहिता लिहिता मग ती इतकं झालं की मी पुस्तक तयार केलं त्याच्यावरती. बर. आणि मी परीक्षक म्हणून जायची, तर तेव्हा माझंच लिहिलेलं कोणीतरी नाटक बघताना मला मजा वाटायची. वा. तर मग नंतर मी तिथे आणि बघायची, मी तर माझं नाटक आहे म्हणून त्यांना मार्क द्या किंवा असं नाही, जे असेल ते. आणि आपल्या पुण्यातल्या पण भरपूर शाळांनी माझे नाटकं बसवलेले आहेत. अरे वा. त्यामुळे कसं झालं की लोक ओळखायला लागले. बर. आणि त्याच्यातनं मग मला जरा हुरूप यायचा की आपण लिहितोय, हा. करतोय, पण आता हे छापायचं ही सुद्धा गोष्ट खर्चिक असते. हो. तर आपले पैसे खर्चून छापण्याची काही माझी तेवढी ऐपत नव्हती. बरोबर. आणि पण मला प्रकाशक चांगले भेटले. बर. पहिल्यांदा मेधा राजहंसने माझं पहिलं पुस्तक तिने केलं, अरे वा. उन्मेष उन्मेष प्रकाशन. प्रकाशन. हा. तर तिने मग म्हणली आता थांबायचं नाही. हा. मग तिने मला दुसरं पुस्तक, मग तीच विषय सांगायला लागली. हा. मग मी अक्षरवेध लिहिलं. मला म्हणली तुम्ही शाळेमध्ये शिकवता आणि मराठी भाषा किंवा कोणती भाषा, तर त्याला शुद्ध लेखन, व्याकरण हम्म. हा भाग खूप महत्वाचा असतो. अगदी. तर त्या दृष्टिकोनातनं, कारण शिक्षकांचं पण खूप वेळा असं होतं की शुद्ध लेखन योग्य नसतं, म्हणजे मानक वर्तनीनुसार. बरोबर. मग त्यांना थोडंसं मार्गदर्शन होईल. मग हम्म. मी काय केलं, एक प्रयोग केला. हा. अक्षरवेध नावाचं पुस्तक मी लिहिलं. बर. तर मग तिने माझ्या डोक्यात पिल्लू सोडलं. हा. मग मी विचार करायला लागले. हा. मग तेव्हा मी एक प्रयोग असा केला की भूगोलाचं पुस्तक, विज्ञानाचं पुस्तक,
नंतर अशी वेगळ्या वेगळ्या म्हणजे इतिहासाचं पुस्तक असं वाचायचं आणि ते वाचल्यानंतर ते सगळी जी अक्षरं आहेत ना, मुळाक्षरं, बर. तर त्याचे असे रकाने तयार केले आणि त्या रकान्यांमध्ये जास्तीत जास्ती वेळा कोणतं अक्षर येतं ते बघितलं बर. आणि मग त्याचा असा एक चार्ट तयार झाला आणि तो बघितल्यानंतर की ही अक्षर आहेत ना, ही आपल्याला खूप वेळा लिहावी लागतात. बर. मग मी त्या अक्षरांचं वळण कसं आहे, कारण आपली देवनागरी लिपी आहे, तर देवनागरीचं कसं वैशिष्ट्य आहे की आपण डावीकडनं उजवीकडे लिहित येतो, वरून खाली येतो. खूप जण आता चो लिहायचा असला तरी असा लिहितात, असा करून चो किंवा जो असं उलटीकडनं लिहितात. तर तसं नाही, तर त्याची जी शास्त्रोक्त पद्धत आहे तर ती लोकांच्या पर्यंत रुजली पाहिजे असा माझा विचार होता. मग मी तो असा प्रयोग केला आणि त्याप्रमाणे मी ते पुस्तक तयार केलं. मग त्यामध्ये त्याची वळणं कशी आहे, त्याचे बाण वगैरे दाखवून ते पुस्तक खूप छान सगळीकडे महाराष्ट्रात पोचलं आणि त्याच्यावरती मला खूप जणांची पत्र आली. मला लातूरून एक पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं की तुमची पुस्तकं म्हणे आम्ही विक्रीसाठी आमच्या इथे आहेत, तर तुम्ही आम्हाला लिहून द्याल का. मग मी त्यांना एक वक्तृत्वावरचं पुस्तक लिहून दिलं. तर ते पुस्तक खूपच हे झालं. मी अहिल्यादेवीत होते, तर तिथल्या मुली एक दिवस आल्या बक्षीस समारंभात आणि एक म्हणल्या, मॅडम तुमचं पुस्तक आम्हाला बक्षीस मिळालंय, बघा ना. सगळ्या मुली आपल्या माझ्यापुढे पुस्तक नाचवत आहेत. हा एक आनंद असतो ना. असे काही क्षण माझ्या आयुष्यामध्ये या लेखनामुळे माझ्या आले. क्षिप्राताई, तुमची एक शिक्षिका म्हणून जी ओळख आहे ती आमच्या सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे. मग ही बालसाहित्यकार अशी ओळख कधी आणि कशी निर्माण झाली? सांगते. काय झालं, बालसाहित्य हा खूप वेगळा विषय आहे. म्हणजे मी जी लिहिली ती शालेय पुस्तकं होती. म्हणजे शाळेतल्या मुलांनी अभ्यास कसा करावा, तुमच्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवा, तर ही सगळी मुलांच्या शालेय ह्याच्यासाठी होती. पण काही असा गट असतो की म्हणजे अगदी 5 वर्षाची मुलं ह्याच्यापासनं किंवा त्यांचं जे विश्व जे असतं तर ते खूप वेगळं असतं. तर ते उलगडून दाखवण्यासाठी अभ्यास फार काय आवडतो असं नाही, पण गोष्टी किंवा मनोरंजनातनं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक साधन असतं. तर त्यामुळे काय झालं की मला एक मठामध्ये एक जाहिरात आली की म्हणजे निवेदन आलं, जाहिरात म्हणण्यापेक्षा, की सांगा ना गोष्ट, हे सदर चालू झालं थोडक्यात आणि त्याच्यासाठी स्वतः तयार केलेली गोष्ट पाठवा. मग त्याच्यामध्ये मग मी पहिल्यांदा एक शाह अब्बासची गोष्ट, शाब्बासची जन्मकहाणी अशी पहिली एक गोष्ट लिहिली. तर त्याच्यामध्ये काय केलं की आपण शाब्बास हा जो शब्द असतो ना तो केव्हा देतो, तर शाब्बासकी देण्यासाठी. एखाद्याने छान काम केलं तर त्याला प्रेरणा मिळण्यासाठी आपण त्याला पाठीवरती शाबासकीची थाप देतो, त्याला आपण म्हणतो शाब्बास. तर ते शाब्बास हे एक अव्यय आहे, उद्गारवाची शाब्बास. तर त्याच्यातनं एक मुलगा असा पात्र उभं केलं की तो खूप छान काम करायचा आणि त्यामुळे त्याला सगळेजण शाब्बास म्हणायचे. मग त्याच्यामुळे काय झालं की त्याला हे कोणी केलं, त्याचं नाव होतं शाह अब्बास. आणि शाह अब्बास वरनं शाब्बास असा शब्द आला. अशी एक गोष्ट तयार केली आणि त्याच्यातनं ती पहिली कथा झाली. मग त्यांनी चित्र वगैरे दिलं होतं, त्याच्यात फोटो वगैरे यायचा आणि मग नंतर मग मी दुसरी गोष्ट लिहिली. मग त्याच्यामध्ये मग ती लिहिताना 10 गोष्टी माझ्या झाल्या. मग त्याच्यानंतर काय झालं की हे प्रकाशक आहेत, त्यांच्याकडे मी पुस्तकं केलेलीच होती. तर ते म्हणले, अहो तुम्ही किती छान गोष्टी लिहिता, तर मग आपल्यासाठी लिहा ना. तर ते म्हटलं किती गोष्टी लागतील, तर म्हणे आपण संच तयार करतो. एवढी पुस्तकं का झाली त्याचं कारण सांगते. एक असं नाही. तर ते म्हणले की आपण 32 पानाचं पुस्तक करायचं, कारण कसं आहे की बालसाहित्य म्हणजे चित्र पाहिजे. मग 4 कलर आणि कागद चांगला, कारण हे कागद फॉन्ट मोठा असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 गोष्टी मावतील एवढ्या किंवा किती लहान मोठ्या वगैरे. तर मग मी एक विचार केला की 2 फुलकेपच्या वरती जायचं नाही, त्याच्या आतली गोष्ट करायची नाही. आपणच लिहायचंय तर मग आपण तसं लिहूया. असं करताना मग ते बरोबर मेजरमेंट असतं एखाद्या गोष्टीचं. तसं 8 गोष्टी आणि 32 पानं असं एक पुस्तकाचं मी माप ठरवून घेतलं आणि त्याप्रमाणे लिहिली. तर पहिल्यांदा 80 गोष्टी लागायच्या, तेव्हा 10 असे छोटे सेट व्हायचे. मग त्याच्यामध्ये मी 160 गोष्टी लिहिल्या त्या महिन्यात. मग माझा कॉन्फिडन्स वाढला.
तर मी म्हंटल आता नवीन नवीन सारखं काय लिहायचं. मग काही मूल्य घेतली, काही प्रसंग घेतले, प्राणी घेतले, कारण हिसाब नीती वगैरे पूर्वी असायचं. त्याच्यामध्ये प्राणी जर बोलायला लागले तर कसं बोलतील, मग त्यांना आपण एक वाणी द्यायची आणि त्याच्यातनं त्यांची दुःख आपल्यापर्यंत मांडायची, किंवा लेकी बोले सुने लागे या न्यायाप्रमाणे काही गोष्टी काय तयार करायच्या. मग त्या गोष्टी तयार करायची एक सवय लागली. आणि पूर्वी मी नाटकाला वगैरे विषय शोधतच होते, काही धडे आपण शिकलेले असायचो, तर त्याच्यातनं मग सुचत गेलं. एकदा जात्यावर बसलं की ओव्या सुचतात, तसा प्रकार झाला. आणि असं करता करता 110 पुस्तकं ही छोटी आणि मग एक बालकादंबरी लिहायचं असं डोक्यात आलं. अरे वा. मग मी म्हंटल की ग्रामीण भागामध्ये आपण जात नाही, कारण मला ग्रामीण भागाची खूप ओढ होती, कारण माझं कधीच कोणीच ग्रामीण भागामध्ये नव्हतं आणि त्यामुळे मी कधी गेले नव्हते. पण असंच कुठेतरी ह्याला हुरडा पार्टीला अमुक तमुक असं कुठल्या तरी ह्याच्यात तेव्हा ती शेतं पाहिलेली वगैरे, तर त्याच्यामधनं मग मला ते आकर्षण होतच. मग मी काय केलं की एक उमा नावाची छोटी मुलगी घेतली आणि त्या मुलीचा प्रवास, म्हणजे ती शहरातली मुलगी आहे, मग त्याच्यामध्ये तिचे आई वडील दोघेही सुशिक्षित आहेत, दोघेही नोकरी करतात आणि घरात भावंड नाहीये. आणि अशा ह्याच्यामध्ये मग ते पाळणाघर किंवा व्हॅनमधनं जाणं, ह्याचे रोजचं ह्या मुलांचं जीवन आहे. तर त्यांच्या मनात नेमकं काय आहे, तर ते त्यातनं मला मांडायचं होतं. म्हणजे मग ग्राम्य भागाची ओळख आणि नातेसंबंध. कारण आजकाल काय झालं की एकुलतं एक मूल, 1-2 मुलं जास्तीत जास्त, आणि त्याच्यामध्ये मुलांना नाती माहित नाहीये. मग हा आत्याचा मुलगा म्हणजे आत्ते भाऊ असतो, हा मामाचा मुलगा म्हणून मामे भाऊ आहे, हे मुलांना कळतच नाही. सख्खा भावंड तर नसतंच. आणि फोन केल्याशिवाय आपण कोणाकडे जातेत पण आणि तेच एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये की आता काय झालंय की त्या मुलीचं दुःख काय की आता कोणी पाहुणे येत नाहीत, कारण वेळच नसतो, आणि आता कोणी आजी नसते घरात, त्यामुळे गोष्टी सांगित नाहीत कोणी. आणि अशा ह्याच्यामध्ये मग ती शेजारच्या आजीच्याकडे जाते, कारण तिची पण नातवंड सगळी अमेरिकेत, मुलं अमेरिकेत, आजोबा गेलेत, त्यामुळे त्या एकट्यात. ही जी एकटेपणाची भावना आहे, ही जी समस्या आहे, त्याच्यामध्ये जर शेजाऱ्यांनी किंवा लहान मुलाच्यात जर संवेदनशीलता निर्माण झाली तर ते मूल दुसऱ्याला मदत करतं. आता कसं झालंय की त्या मुलीला म्हणजे कोणीतरी वृद्धाश्रमात तरी जायला लागतं, नाहीतर कोणीतरी केअरटेकर ठेवायला लागतं, आणि त्याच्यामधनं तिलाही काहीतरी तिच्या अडचणीत ती पैशासाठी करते, त्यामुळे कधीतरी एकटेपणा हा येणारच आयुष्यामध्ये. आणि अशा प्रसंगी जर शेजाऱ्याला माहीतच नसतं काय चाललंय, खरंय, तर अशी जी भावना आहे, तर मग त्याच्यामध्ये असं एक पात्र घेतलं की ती मानसशास्त्राची प्राध्यापिका आहे. ती म्हणते की ही सगळी मुलं आहेत, ही एकत्र आली पाहिजेत, म्हणून ती डान्सच्या निमित्ताने या मुलांना एकत्र आणते. ती तिथे एकत्र आल्यानंतर त्यांना शिकवता शिकवता एक टास्क देते की तुम्ही असं काम करायचं 1 महिनाभर की त्याच्यामुळे दुसऱ्याला अभिमान वाटला पाहिजे, मदत झाली पाहिजे आणि तुम्हालाही समाधान झालं पाहिजे. मग ती सगळी पालक वगैरे विचारतात तो महिना संपल्यावर की हे सगळं तुम्ही कशासाठी करताय. मग ती सांगते की मुलं हल्ली यंत्र आहेत ती सफाईदारपणे वापरतात, त्यांना त्याच्यामध्ये अडचण येत नाही, त्यांना करमणुकीसाठी सुद्धा गेम्स वगैरे किंवा भौतिक सुख सगळी मुलांना मिळतात, पण त्यांना कोणी त्यांच्या मनातल्या भावना ओळखणारं किंवा त्यांना त्याच्यासाठी असं मिळत नाही. मग त्यांना आणि संवेदनशीलता ही काही कोणी यंत्र तुम्हाला शिकवत नाही, त्याला भावना नाहीयेत, हो की नाही. तर मग त्या भावना नाहीयेत, तर मग तुमच्या मुलांना ह्या समजणार कशा, म्हणून त्यांना हा टास्क दिला होता. मग त्याच्यामध्ये कोणी काही केलं, प्राण्यांना मदत केली, कारण भूतदया हा पण आपला भाग आहे. लोकांना आपण बघतो कुत्र्यांच्या समस्या आहेत की लोकांना कुत्री नकोत, प्राणी नकोत, अमुक नको, झाडं नकोत, निसर्ग नको, मग हवं काय, फ्लॅटमध्ये माणसंही 2 शिवाय जास्त आणि माणसं नको. तर ही जी समस्या आहे ना, एकाकीपणा आणि एकटेपणा, ह्याच्यामध्ये फरक आहे ना. तर त्याच्यामधनं ह्या मुलांच्या मनाचा विकास कसा होणार. मग त्यांनी जर असं काहीतरी एक पुस्तक वाचलं, मग त्याच्यामध्ये माऊला पिल्ल झालेली आहेत, मग त्याचं निरीक्षण करतायत, माकड आहे, त्या माकडीण आपल्या पिल्लाला वर झाडावर चढवायला शिकवतीये. आई ही आई असते, प्राण्यांच्यातली असो नाही तर कोणी असो, तर ती आपल्या मुलाचं संरक्षण करते, त्याला शिकवते. तर हा जो भाग आहे ना, तो मी त्याच्यामध्ये पकडला आणि त्यातनं ती बालकादंबरी जन्माला आली. अशी दृष्टी जर आपण ह्या कथेतनं मुलांच्या पर्यंत मांडली तर मग ते बालसाहित्य थोडं सकस होतं, मुलांना वाचावंसं वाटतं.
आणि मुलं मला वाटतं सगळी भाबडीच असतात तशी. हा. आणि ओला मातीचा गोळा जसा जसा आपण आकार देऊ तसं मला वाटतं तो आकार आणि दिला आता कसं जातो. होतं की पूर्वी आजी वगैरे असायची, ती काहीतरी गोष्टी सांगायची, हा. रामायण महाभारतातल्या काही गोष्टी असायच्या, हे हा. असायचं. आता कसं होतं की एक 12वीचा मुलगा माझ्याकडे यायचा, हम्म. तर त्याला कैकई कोण माहित नाही, राम माहित नाही, म्हणजे हम्म. किती अज्ञान आहे. 12वीतला मुलगा, लहान नव्हता. हम्म. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पण गोष्टी, ही कॅरेक्टर हम्म. आणि त्यातनं ती मूल्य मुलांच्यात रुजणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि आपण शिक्षक आहोत, तर त्या दृष्टिकोनातनं मग काही अशा म्हणी आहेत, त्याच्यावरनं काही गोष्टी तयार करता येतील का, की त्या म्हणी वगैरे आता पूर्वीच्या बायका खूप वापरायच्या. हो, हो. आता हे माहीतच नाही, आम्हालाच माहित नाही, तर आम्ही पुढे काय देणार. किंवा आपण मला वाटतं डे टू डे बोलताना सुद्धा आपणही म्हणी म्हणजे बोलण्यातल्या आपल्याही कमी झालेल्या आहेत. हो. असं असं झालंय, खरंच झालंय. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की त्या पण त्यांना माहिती झाल्या पाहिजेत, कारण शेवटी ती भाषा आहे. भाषा कधी जुनी होत नाही, नाही. जुनी नवी असं नाही, कारण आम्ही संत साहित्याला मग तर मागेच टाकलं पाहिजे. मग बरोबर. एवढं संतांनी समाजासाठी जे केलं, हे जे पसायदान लिहिलं ज्ञानेश्वरांनी, त्यांनी कुठे असं म्हटलं नाही की आम्हाला दुष्ट लोक नकोत. जो खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता असं म्हटलं परस्परे त्यांनी. जडो मैत्र जीवांचे. आणि मग खरंय. ही जी त्यांची प्रार्थना होती, हम्म. खरं तर पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरांना किती समाजाने छळलं, त्रास दिला, पण त्यांनी लोकांच्याच हिताचा विचार केला. नक्कीच. आणि ही कुठेतरी गोष्ट सामान्य माणसांपासून वेगळी असते. आणि हे वेगळेपण आहे ते मुलांच्या पर्यंत, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं, हे आपलं काम आहे. खरंय. आणि मी नुसतं बालसाहित्य लिहिलं नाही, तर मी शिक्षिका मुळात असल्यामुळे माझ्या पुढे तो दृष्टिकोन असतो की नेमकं मुलांची नस काय पकडायची आपल्याला. तर मग त्या गोष्टी अशा. आता कसं झालं, एक परवा कार्टून होतं की माकडं सगळी झोपाळ्यावर बसलेत, घसरगुंडीवरती खेळतायत. हे सगळं दृश्य काय आहे? तर माकडं ही माणसाला थोडीशी आपण साधर्म्य असलेली आपण मानतो, तर त्याच्यामध्ये आमची मुलं सगळी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. सगळ्यांचं लक्ष असं, कुठेही तुम्ही जा हेच दृश्य तुम्हाला दिसतं. कोणी कोणाशी संवाद साधत नाही, कोणी कोणाला विचारत नाही, काय कशी आहे, पत्रात नसायचं, काळजी घे या शब्दात सुद्धा कितीतरी आस्था असायची, तर ती आता होत नाही. त्यामुळे काय झालंय की हा सगळा जो प्रश्न निर्माण झालेला आहे ना, तो त्यातून निर्माण झालेला आहे. आणि मग त्या बालसाहित्यातनं त्यांना वाचा फुटावी अशी एक इच्छा आहे. तुम्ही आता हे जे पुस्तक दाखवलं, इवलस आभाळ, याला आता राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर तुमचे खूपच म्हणजे ही वाटचाल खरंच खूप प्रेरणादायी आहे. जसं मी म्हटलं तसं की तुम्ही जेव्हा रिटायर्ड झाला त्याही नंतर भरभरून तुमचं लिखाण सगळं सुरू आहे. तर क्षिप्राताई, सध्या नवीन काय सुरू आहे तुमचं लिखाण? आता माझी 11 पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. अरे वा. आणि एक म्हणजे फक्त बालसाहित्याची, आणि एक संत साहित्याची पुस्तकं मी लिहिलेली आहेत. तर ती 11 पुस्तकं आणि ही 11 पुस्तकं, अशी आत्ता 22 पुस्तकं. मधल्या काळामध्ये युद्धाच्यामुळे एकदम पेपरच्या किमती वाढल्या, आणि त्यामुळे त्यांनी ते थोडंसं असं हे केलं, कारण चित्र काढून व्हायची होती, मुखपृष्ठ व्हायची होती. आता हे जे मुखपृष्ठ आहे ना, त्याची एक मला मुद्दाम आठवण सांगावीशी वाटते की आतली पुस्तकातली जी चित्र आहेत, तर ती प्रतीक काटे म्हणून आहे, तर त्यांनी काढली होती. मग आम्ही अनिल उपळेकरांना त्याची रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला हे चित्र काढून द्या मुखपृष्ठ. तर ते म्हणले की तुम्ही माझ्याकडे स्क्रिप्ट पाठवा, मला जर आवडलं पुस्तक तर मी कव्हर करीन, असं बोलल्यावरती मग त्यांना आम्ही ते पाठवलं. ते पाठवल्यानंतर त्यांनी हे हाताने काढलेलं आहे बरं का, म्हणजे कॉम्प्युटराइज नाहीये, आणि त्याचं मलपृष्ठ पण त्यांनी हाताने केलेलं आहे. तो मोर केलाय, ती मुलगी बघतीये, आणि त्याच्या इथे त्यांनी ते पुस्तकातल्या त्याचं हे केलेलं आहे. तर त्यामुळे ते खूप अपील झालं लोकांना. आणि हा जो काही भाग आहे ना, तर तो आपल्या याचा एक प्रकारे मिळालेली पावती असते असं मला वाटतं. तर त्यामुळे मला मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटलं या पुस्तकाच्या बद्दल. नक्कीच. आणि आता 11 पुस्तकं बालसाहित्याची, आणि आता ती कशी एक मोठं करायचं का काय करायचं त्याच्याबद्दल विचार चाललाय. फक्त कव्हर्स व्हायचे, बाकी सगळं तयार आहे ते. अशा पद्धतीने हा माझा एकंदरीत
लेखनाचा प्रवास, हा शिक्षकी पेशाचा प्रवास हा आणि माझ्या थोडक्यात त्याच्याशीच आपलं आयुष्य निगडीत असतं, खरंय म्हणून आयुष्याचा प्रवास खरंय. असं सांगण्याचा मी प्रयत्न केला. हो. हे सगळं म्हणजे गागर में सागर. नाही, अं, सागर हा मोठा आहे, गागरही मोठीच आहे. तर खूप त्याच्यामध्ये छान. मावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक मला छोटं असं विचारावंसं वाटतं तुम्हाला, की तुम्ही या वयातही इतक्या उत्साही आहात, तर तुम्ही तुमचे जे समवयस्क सगळे असतील त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? काम करत राहा, हम्म, आवडीचं काम करा हम्म. आणि माझं आता वय झालं असं म्हणू नका. हा. कारण माझी आता 75 ओलांडलेली अरे आहे. वा. मी असं म्हणते की मी अजूनही जिने चढू शकते. हम्म. मी गिरनार चढले अरे वा 10,000 पायऱ्या. वा. तर 72 वयाला. हा तर तुम्ही आता नाही होणार वगैरे नका म्हणू. हा डोलीतनं नाही जा, येताना फक्त 5,000 पायऱ्या उतरून आल्यानंतर हा. मग आम्ही रोपवेचा आनंद घ्यायचा होता म्हणून रोपवेतनं खाली आले. बर. तर असा प्रवासही मी खूप केला आयुष्यामध्ये. वा. मी 35 देश पाहिले. अरे वा. आणि असं कधीच वाटलं नव्हतं की माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, पण मी जे काही मला मिळाले हम्म, रिटायरमेंट नंतर हम्म. ते पैसे मी प्रवासासाठी खर्च केले. क्या बात है. कारण दर महिन्याला आपल्याला जी काही निवृत्ती वेतन मिळणार आहे हम्म. त्याच्यामध्ये भागवायचं, हा, हा आनंद मिळवायचा असेल हा. तर हा विचार नाही करायचा. वा. माझं पुढे काय होईल, मला लागले तर अमुक तमुक, हा. तो विचार नाही करायचा. तुम्ही वा. फिट राहता. खूप छान खूप छान. क्षिप्राताई, आज तुम्ही बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या टीममध्ये इथे आलात पॉडकास्टमध्ये. आमच्या सगळ्यांशी इतक्या छान तुम्ही गप्पा मारल्या, सगळ्या श्रोत्यांशी तुम्ही इतका सुंदर संवाद साधलात, त्याबद्दल बोलूया. या टीमतर्फे मी तुम्हाला एक पुस्तक भेट देऊ इच्छिते. द लायब्ररी झोरान झिकोविच या रशियन पुस्तक आहे. याचं भाषांतर केलेलं आहे नितीन रिंडे यांनी आणि वॉल्डन पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे, जरूर तुम्ही वाचा आणि अभिप्राय नक्की त्यांना कळवा. नक्की. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं यामध्ये आज आपण क्षिप्राताईंशी छान संवाद साधला. खूप छान त्या भरभरून बोलल्या. एक उत्तम हाडाच्या शिक्षिका त्या आहेत, एक उत्तम लेखिका आहेत. त्यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते जरूर, तुम्हाला जर हा प्रवास सगळा आवडला असेल तर तुम्ही हा आमचा एपिसोड लाईक करा. तुम्हाला त्यामध्ये काय काय आवडलं, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर मेन्शन करा. आणि अजूनही तुम्हाला बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये काय काय कोणते कोणते विषय तुम्हाला पाहायला आवडतील, ऐकायला आवडतील याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि आमचं हे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर ते जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.